नमस्ते विद्यार्थिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॉड्यूल क्रमांक 3 मधला जो दुसरा घटक आहे तो घटक पाहणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला पाहिजे की अभिप्राय जो आहे तो अभिप्राय हा फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी किती उपयोगाचा आहे आणि हाच घटक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। यामधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे सकारिक मूल्यमापनासाठी प्रत्याभरण एक आवश्यक घटक। आता सकारिक मूल्यमापनाच्या अनुषंगाने आपण पाहतोय की तो आवश्यक घटक कसा आहे, कारण प्रत्याभरणाचा अध्ययनावर एक महत्त्वपूर्ण परिणाम होत असतो आणि प्रत्याभरण निश्चितच अध्ययनावर परिणाम करतं आणि प्रत्याभरणाचे प्रमुख उद्दिष्टसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की कोणत्या उद्दिष्टाने आपण विद्यार्थ्यांचं प्रत्याभरण घेतो। तर पहिलं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ते असं की विद्यार्थ्यांमधील विशिष्ट गुण आणि त्यांच्या अंगी असणारं जे कार्य आहे ते कार्य ओळखणे व त्यास बक्षीस देणे होय। हे पहिलं उद्दिष्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की ज्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये विविध गुण असतात, विद्यार्थी विविध गुणांनी संपन्न असतात, विद्यार्थ्यांमध्ये विविध सुप्त गुण लपलेले असतात आणि ते सुप्त गुण ओळखण्याचं कार्य शिक्षकाला करायचं असतं आणि त्यांच्या सुप्त गुणांना वावसुद्धा शिक्षकांनी द्यायचा असतो। मग अशा वेळेस त्यांना त्यांच्या अंगामधील जे काही सुप्त गुण आहेत ते गुण आणि त्यांचं कार्य ओळखून त्यांना बक्षीस देणे हे प्रत्याभरणाचं एक प्रमुख उद्दिष्ट असतं। त्यानंतरचं दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्याने कोणते पाऊल उचलल्यास कसा विकास होऊ शकतो यावर मार्गदर्शन करणं। विद्यार्थ्यांना गायडन्सची आवश्यकता असते की विद्यार्थ्यांनी काय केलं तर काय होऊ शकतं, अशा पद्धतीचं जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करणं गरजेचं असतं। आणि आपण या ठिकाणी म्हणू शकतो की विद्यार्थी जर गणितामध्ये हुशार असेल तर विद्यार्थ्यांनी काय करावं, कुठला अभ्यास करावा, कोणती साईड निवडावी या संदर्भातलं मार्गदर्शन शिक्षकाने विद्यार्थ्यांना करणं गरजेचं असतं आणि हेच प्रत्याभरणाचं आणखी दुसरं उद्दिष्ट असलेलं आपल्याला सांगता येतं। त्यानंतरचं तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यांकनावर कृती करण्यासाठी प्रोत्साहित करणे। विद्यार्थ्यांना जे काही गुण मिळालेले असतात ते गुण ते त्या ठिकाणी त्यांनी त्या अनुषंगाने जास्तीचं कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांना कृती करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे काम शिक्षकानं करणं गरजेचं आहे। हेच प्रत्याभरणाचं तिसरं उद्दिष्ट आहे पहा। त्यानंतरचं चौथं उद्दिष्ट सांगता येतं ते म्हणजे विद्यार्थ्यांची क्षमता, मूल्यमापन करण्याची क्षमता आणि त्यांची सवय, अध्ययनाच्या सातत्याचा विकास करणं। विद्यार्थ्यांच्या अंगी वेगवेगळ्या सवयी असतात, विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात आणि मग विद्यार्थ्यांच्या ह्या क्षमता ज्या आहेत या क्षमता त्याचं मूल्यमापन करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती क्षमता आणि त्यांची सवय, अध्ययनाच्या सातत्याचा विकास करणं हे सगळे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले जातात प्रत्याभरणाच्या उद्दिष्टांमध्ये। त्यानंतरचं शेवटचं आणि पाचवं उद्दिष्ट आहे प्रत्याभरणाचं ते म्हणजे विद्यार्थ्यांनी जे काही गुण मिळवलेले आहे, विद्यार्थ्यांनी जे गुण मिळवलेले असतील किंवा जी काही ग्रेड मिळवलेली असते त्याचं जस्टिफिकेशन करण्यास त्यांना मदत करणं हेही त्या ठिकाणी उद्दिष्ट प्रत्याभरणाचं आहे। आता हे जे काही प्रत्याभरण आहे हे प्रत्याभरण आपण विद्यार्थ्यांना अध्ययनात फायदा होण्यासाठी करत असतो, कारण विद्यार्थ्यांना प्रत्याभरणाचा निश्चितच फायदा होत असतो, तो त्याच्या अध्ययनात त्यांना कसा करून घेता येईल यासाठी आपण प्रत्याभरण करत असतो। आणि प्रत्याभरण हे कसं असावं तर प्रत्याभरण हे रचनात्मक असलं पाहिजे। प्रत्याभरण कसं असलं पाहिजे तर ते रचनात्मक असलं पाहिजे आणि प्रत्याभरण हे सगळ्यात महत्त्वाचं योग्य वेळी केलेलं असावं। योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी जर ते प्रत्याभरण दिलं तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना करून घेता येतो आणि म्हणून प्रत्याभरण हे योग्य वेळेवर असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्याभरण हे अर्थपूर्ण असावं। प्रत्याभरण कसं असावं तर ते अर्थपूर्ण असावं, त्याच्यामागे त्याचा मतितार्थ आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे। कुठला तरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आपण प्रत्याभरण करत असतो आणि म्हणून प्रत्याभरण हे मौल्यवान ठरतं। किंवा मौल्यवान ठरतं पहा, जेव्हा ते मिळतं ते समजून त्यावर कृती केली जाते ना तेव्हा ते मौल्यवान ठरतं। आपल्याला प्रत्याभरण मिळाले आणि ते मिळाल्यानंतर आपण ते प्रत्यक्ष अंमलात आणले, त्या अनुषंगाने आपण प्रत्यक्ष कृती केली तेव्हाच त्या ठिकाणी ते प्रत्याभरण आपल्याला मौल्यवान ठरू शकतं। आणि म्हणून प्रत्याभरणाच्या गुणांनुसार विद्यार्थी कसे अर्थनिर्वचन करतात, विद्यार्थी कशी चर्चा करतात, विद्यार्थी कशी कृती करतात यावर त्याचं महत्त्व ठरत असतं। प्रत्याभरणामधील आंतरक्रियेमुळे काय होतं, विद्यार्थ्यांना त्यांचं अध्ययन कसं विकसित करावं याबाबतीत आकलन होतं आणि हे आकलन त्यासाठी महत्त्वाचं असतं। आणि म्हणून प्रत्याभरणाचा उपयोग हे शिक्षकाला त्याच्या अध्यापनामध्ये निर्णय घेताना
खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतो. शिक्षक ज्यावेळेस विद्यार्थ्याच्या अनुषंगाने निर्णय घेत असतात त्यावेळेस प्रत्याभरणाचा शिक्षकाला निश्चितच काय होतो, उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. आणि प्रत्याभरण हे निश्चितच काय आहे, एक महत्त्वाचं असं एक साधन आहे की ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना स्वतःचं अध्ययन वृद्धिंगत करण्यासाठी करून घेता येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण यानंतरचा जसं मी म्हटलं की प्रत्याभरण आणि प्रत्याभरणानंतर आपण विद्यार्थ्याचा अभिप्राय त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे की जे प्रत्याभरण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कसं वाटतं, हे अभिप्रायामध्ये ज्याला आपण फीडबॅक असं म्हणतो, त्या फीडबॅकमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचा अभिप्राय जर घेतला तर कळतं की प्रत्याभरण त्यांच्यासाठी योग्य होतं, अयोग्य होतं, मौल्यवान होतं की आणखी कसं होतं. हे जेव्हा आपल्याला विद्यार्थ्यांकडनं जाणून घ्यायचं असेल ना त्यावेळेस आपण फीडबॅक फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. मग फीडबॅकचे सुद्धा 2 प्रकार असतात, ते आपण पाहणार आहोत. त्याला आपण अध्यापक प्रत्याभरणाचे प्रकार असं म्हणतो. आता अध्यापक प्रत्याभरणाच्या प्रकारामध्ये तोंडी प्रत्याभरण आणि लेखी प्रत्याभरण असं प्रत्याभरणाचं त्या ठिकाणी आपल्याला प्रकार सांगता येतात. आता तोंडी प्रत्याभरण हे अध्यापक प्रत्याभरणाचा एक प्रकार आहे. आता तोंडी प्रत्याभरणामध्ये काय असतं, तर तोंडी प्रत्याभरण हे साधारणतः काम सुरू असताना केलं जातं. आता हे जास्त प्रमाणामध्ये औपचारिक नसल्यामुळे एवढा विचार याचा होत नाही, पण याचा अतिशय शक्तिशाली आणि प्रभावशाली तंत्र म्हणून आपण उपयोग करू शकतो. कारण तोंडी प्रत्याभरण हे अध्यापन करते क्षणी त्या मार्गातील त्या वेळेत त्या ठिकाणी ते देता येते. आता याचं उदाहरण जर समजून घ्यायचं झालं तर आपल्याला सांगता येतं की एखाद्या प्रश्न आपण जर विद्यार्थ्यांना विचारला तर त्या प्रत्याभरणाच्या म्हणजे त्याला विचारला तर तो त्याच्या अनुषंगाने त्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण प्रश्नाचं उत्तर विचारतो त्यावेळेस विद्यार्थी आपल्याला प्रश्नाचं उत्तर देतात, त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्वरित त्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रत्याभरण देणं गरजेचं आहे की ज्याला आपण काय म्हणतो, शाबासकी असं म्हणतो. त्याला आपण एखादे कौतुकाचे शब्द आपण वापरून त्याचं प्रत्याभरण करू शकतो. किंवा तू खूप छान उत्तर दिलंस, खूप चांगला प्रयत्न केला, सुंदर, गुड, वेल, नाईस, अशा पद्धतीचे आपण काय करू शकतो, तर त्यांना जे काही प्रबलनं आहेत ती प्रबलनं देऊ शकतो. आणि ती प्रबलनं दिल्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रत्याभरण व्हायला मदत होते. कारण विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण तोंडी प्रत्याभरण देतो त्यावेळेस विद्यार्थ्यांची अध्ययनाची जिज्ञासा वाढते आणि त्यांचा त्या विषयाचा जो काही आवड आहे, त्या विषयाची रुची आहे, ती रुची निश्चितच वाढीस लागण्यास मदत होते. आणि म्हणून आपण तोंडी प्रत्याभरण देणं गरजेचं आहे. कधी कधी एखादा प्रयोग विद्यार्थ्यांनी केला असेल आणि तो प्रयोग केल्यानंतर आपण विद्यार्थ्याला निरीक्षण करायला सांगतो, त्याने ते निरीक्षण केले का हे सुद्धा आपण पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणून जे काही तोंडी प्रत्याभरण आहे ते प्रत्याभरण शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे लेखी प्रत्याभरण. लेखी प्रत्याभरण हे कार्यपूर्तीनंतर केलं जातं. आता उत्तम लेखी प्रत्याभरण हे असं असतं की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं आहे याचा उल्लेख त्या ठिकाणी असतो. आता काय सुधारणा केल्या पाहिजेत याबाबत सुद्धा सविस्तर लिहिलेलं लेखी प्रत्याभरणामध्ये असतं. तर काही वेळेस काय होतं, तर प्रत्याभरणाच्या कृती केल्यानंतरही शिक्षकाने योग्य कृती केली आहे किंवा नाही यावर मत सांगण्यासाठी विद्यार्थ्यांकडनं फीडबॅक फॉर्म भरून घेतले जातात. आपण पाहतो की शिक्षक कसं शिकवतात यासाठी सुद्धा फीडबॅक फॉर्म असतात. मग तोंडी विद्यार्थी बोलायला त्या ठिकाणी टाळू शकतात. मग अशा वेळेस लेखी फीडबॅक फॉर्म विद्यार्थ्यांकडनं भरून घेतले जातात आणि शिक्षक कशा पद्धतीने कृती करतात, शिक्षकाने केलेली कृती योग्य होती का याचं त्या ठिकाणी काय केलं जातं, प्रत्याभरणात म्हणजे याचं आढावा आपल्याला फीडबॅक फॉर्मच्या माध्यमातून अभिप्रायाच्या माध्यमातून घेता येऊ शकतो. लेखी प्रत्याभरण हे लेखी स्वरूपामध्ये असतं जेणेकरून विद्यार्थ्यांना ते समजण्यामध्ये सोपं जायला पाहिजे. तसेच त्यावर वारंवार सराव करून कृती करता यावी या प्रत्येक घटकानंतर असं वेळोवेळी त्या ठिकाणी प्रत्याभरण देणं गरजेचं आहे. म्हणजे घटक संपला की आपण काय करू शकतो, प्रत्याभरण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता लेखी प्रत्याभरणातून अध्ययनाची जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा विद्यार्थ्यांची जागृत होण्यास मदत होते. नेमक्या कोणत्या सुधारणा करायच्या आहेत याचं आकलन विद्यार्थ्यांना होतं. त्याचबरोबर स्वतः विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मार्ग शिक्षक मोकळा करू शकतात. मग आपल्याला अशा पद्धतीने लेखी प्रत्याभरण सुद्धा त्या ठिकाणी करून घेता येतं. त्यानंतरचा पुढचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे समवयस्क प्रत्याभरण. आता समवयस्क प्रत्याभरण म्हणजे काय तर पहा, एक
हा एक भाषा शिक्षणातील सराव आहे की जो विद्यार्थ्यांद्वारे दुसऱ्या विद्यार्थ्याला दिला जातो. हा काय आहे? एक भाषा शिक्षणातील सराव आहे की जो एका विद्यार्थ्यांद्वारे दुसऱ्या विद्यार्थ्याला दिला जातो. आता समवयस्क प्रत्याभरण हे साधारणतः भाषा लेखन करताना दिलं जातं. समवयस्क प्रत्याभरण कधी केलं जातं? तर भाषा लेखन करताना त्या ठिकाणी समवयस्क प्रत्याभरण केलं जातं, जेणेकरून एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्याला अनेक प्रकारे शिकता यावं किंवा जास्तीत जास्त शिकता यावं, हा त्यामागचा उद्देश असतो. आता विद्यार्थ्यांचं लेखन कार्य पूर्ण झाल्यानंतर सूचनाकर्त्याने 2 ते 4 विद्यार्थ्यांना एकत्र बसून एकमेकांना लेखन तपासायला सांगितलं पाहिजे आणि समवयस्कांना म्हणजे समवयस्क जोडीदाराला त्यावर कमेंट करायला सुद्धा सांगितली पाहिजे. कारण समवयस्कांना त्या कार्याबद्दल जे काही चांगले आणि सुधारणात्मक वाटतं त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया समवयस्क प्रत्याभरणाच्या माध्यमातून दिल्या जातात आणि त्याला समवयस्क प्रत्याभरण असं सुद्धा म्हटलं जातं. आता या प्रत्याभरणामध्ये विद्यार्थी फक्त शिक्षकाचे प्रत्याभरण घेतं, पण या प्रकारामध्ये नाविन्य ठरतं. कारण काय होतं, प्रत्येक जो काही जोडीदार असतो तो आपल्यातील आवडलेल्या नवीन गोष्टी त्या ठिकाणी सांगत असतो. सुधारणेसाठीचा मुद्दाही नवीन यातूनच येतो आणि त्याचबरोबर गटामध्ये कार्य केल्यामुळे जीवन कौशल्य वाढीस लागण्यास मदत होते आणि लेखन कौशल्य सुधारतं. वेगवेगळ्या मुद्दे कळण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते आणि वेगवेगळे मुद्दे कळल्याने नैराश्य जे असतं ते नैराश्य त्या ठिकाणी टळतं. मग अशा पद्धतीने आपल्याला या समवयस्क जे काही प्रत्याभरण आहे हे प्रत्याभरण समजून सांगता येतं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे गुण, श्रेणी आणि गुणात्मक वर्णन यांचे स्थान. आता विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचं जे काही संकलित मूल्यमापन केलं जातं त्या मूल्यमापनावर गुण, श्रेणी देणं आणि श्रेणीपत्रकामध्ये त्याची नोंद करणं हे सर्वांच्या सरावाचं काम आहे. हे सगळ्यांच्या काय आहे? सरावाचं काम आहे. पण विद्यार्थ्यांना जे समजलं आहे याविषयी वाजवी प्रशंसा जी आहे ती वाजवी प्रशंसा, शाबासकी देणं, त्यांना प्रोत्साहन देणं ही शिक्षकाची पहिली महत्त्वाची जबाबदारी असते. आणि रोजच्या व्यवहारामध्ये दुसऱ्याच्या गुणाचं कौतुक करणं हे पण या ठिकाणी अनुभवानेच आलेलं आपल्याला दिसून येतं. कारण चांगलं अक्षर असणारे, चांगले आकृत्या काढणारे, निबंधातले चांगल्या कल्पना मांडणारे, एखादं चित्र, एखादी रांगोळी काढण्याचं कौशल्य असणारं, त्याचबरोबर वर्ग सजावट असेल, वर्ग सजावट करण्याचं कौशल्य असेल, नीटनेटकापणा असेल, नकला करण्याची जी काही आवड असेल ती आवड असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांचे जे काही कलागुण आहेत ते कलागुण आपल्याला यातून वाढीस लावता येऊ शकतात. म्हणजेच काय तर आपल्याला इथं सांगता येतं की इथं एक वाक्य आपण घेतलं की तुला भरभर लिहिता येते ही चांगली बाब आहे. सर्वांना असे करणे शक्य आहे का? तर निश्चितच नाही. प्रत्येकाला भरभर आणि स्वच्छ अक्षरामध्ये लिहिता येईलच असं नाही. त्याचबरोबर तू म्हटलेली कवितेची चाल वेगळीच आहे, ऐकायलाही चांगली वाटली. कधी कधी त्याच चालीच्या कविता आपल्याला ऐकून कंटाळा येतो आणि मग आपण वेगळ्या चालीची कविता त्या ठिकाणी वेगळ्या चालीत कविता म्हणायला सुरुवात करतो आणि मग त्यावेळेस त्याला प्रोत्साहन देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि म्हणून जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं पाहिजे. मग कवितेला चाल जर वेगळी असेल ती ऐकायला सुद्धा त्या ठिकाणी जर आवडली असेल तर आपण काय करू शकतो, त्याचं नाव, त्याची जी काही नाव नोंदणी आहे ती नाव नोंदणी करून घेऊ शकतो आणि विद्यार्थीचा सहभागसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणून घेता येऊ शकतो. त्याचबरोबर आपण पाहिलं आहे की विद्यार्थ्यांना जे छान येतं ना त्याविषयी आता मुलांना येत नाही ते कसे सांगायचे व मूल नाउमेद न होता त्या ठिकाणी उमेद न हारता विद्यार्थ्यांनी त्याची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे ह्याचाही विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याचं अक्षर खूप छान आहे, फक्त जोडाक्षर लिहिताना त्याच्या लक्षात येत नाही. मग ज्या अक्षराचा उच्चार आधी ते अक्षर आधी आणि ज्या अक्षराचा उच्चार नंतर ते अक्षर नंतर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्यांना माहिती देऊ शकतो, जेणेकरून जोडाक्षर लिहिताना विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. त्याचबरोबर आपण जे काही आकृत्या विद्यार्थ्यांना शिकवतो मग आकृती बरोबर त्या ठिकाणी रेषा जाड यायला लागली की पेन्सिलला टोक करून द्यायचे, म्हणजे ती आकृती त्या ठिकाणी सुरेख काढता येऊ शकते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे येतं आहे आणि त्यांना त्यांचे येता जाता वाजवी कौतुक करत राहावं,
चुका सांगताना प्रथम त्या ठिकाणी काय येतं हे सांगता आलं पाहिजे आणि सुरुवात तिथूनच केली पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःचे जे स्थान आहे ते स्थान प्रत्याभरणामुळे वृद्धिंगत व्हायला मदत होते आणि त्यांच्यामध्ये ज्या क्षमता असतात त्या क्षमतांचा विकास होण्यास मदत होते. ठीक आहे. आता पहा, हे जे काही मुद्दे आहेत हे मुद्दे या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत, कारण अध्ययनार्थीची संकलित आणि सर्वंकष नोंदपत्रिका विकसित करणे हा सुद्धा एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पहा, विद्यार्थ्याचं काय केलं पाहिजे, तर आपण संकलित नोंदपत्रिका विकसित केली पाहिजेत. विद्यार्थ्याचं मूल्यमापन करत असताना वर्षाअखेरीत प्रगती पुस्तक तयार केलं जातं आणि त्यात विद्यार्थ्यांच्या पूर्ण वर्षाचं रेकॉर्ड त्या ठिकाणी विहित नमुन्यामध्ये दिलेलं असतं. आता असं त्या ठिकाणी 1ली ते 5वीपर्यंत सातत्यपूर्ण सर्वंकष मापनानुसार जी मूल्यमापनाची किंवा जी नोंदपत्रिका तयार केली जाते त्यास संकलित नोंदपत्रिका असे म्हटले जाते. आता संकलित नोंदपत्रिकेचा हेतू काय असतो, तर पहिला हेतू आपल्याला सांगता येतो तो म्हणजे एका दृष्टिक्षेपामध्ये विद्यार्थ्यांची प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची प्रगती कळते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक माहितीच्या सविस्तर तपशील त्यामध्ये आढळतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेबाबतची माहिती त्या ठिकाणी ऑलरेडी पुस्तकात दिलेली आहे, ती त्या ठिकाणी शाळेबद्दलची माहिती आपण जे म्हणतो की प्रॉस्पेक्टमध्ये आपल्याला शाळेबद्दलची माहिती पाहायला मिळते. मग त्या शाळेचं नाव काय, शाळा सोडल्याची दिनांक कोणती आहे, शाळा कोणती आहे, प्रविष्ट विद्यार्थी किती आहेत, अप्रविष्ट विद्यार्थी किती आहेत, अशा पद्धतीची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला निश्चितच या तिसऱ्या मुद्द्याच्या अनुषंगाने मिळू शकते. त्यानंतरचा चौथा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो तो म्हणजे विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत सत्रनिहाय विषयात प्राप्त केलेल्या ज्या गुणांची श्रेणींची नोंद शैक्षणिक प्रगती नोंदपत्रकाद्वारे ठेवली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी घेतलेले जे विविध शासकीय योजनांचा प्रभावी जो काही लाभ आहे त्या लाभाची नोंद त्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगता येतं आपल्याला की विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विषय जे काही सार्वजनिक विकास आहे त्या विकासाचे मूल्यांकन प्राप्त झालेले असते. आणि सगळ्यात शेवटचं आपल्याला सांगता येतं ते म्हणजे की विद्यार्थ्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण जे काही पूर्तता प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी आपल्याला देता येऊ शकते. मग अशा पद्धतीने आपल्याला काय सांगता येतं, तर आपल्याला या ठिकाणी जे काही विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला माहिती घेता येते की ही माहिती निश्चितच मला असं वाटते की तुम्हाला उपयुक्त आहे आणि ही उपयुक्त माहिती तुम्हाला निश्चितच समजली असेल असं मला या ठिकाणी वाटतंय. पुढच्या तासाला आपण